एवढं मोठं फणस आहे गार एकदम भाजी आणि एटीएम मँगो म्हणजे ऑल टाइम बाजार घेतलेल्या एसटीने ह्या फळ आहेत या वादळ पॅकेटमध्ये 1000 रुपयाची भाजी नक्की मिळू शकते। मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय। आपल्या आरमारी मराठा यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज मी आलो आहे पडेल कॅन्टीनच्या आठवडी बाजारामध्ये। हा पडेल कॅन्टीनचा आठवडी बाजार विजयदुर्ग, देवगड तसेच तरळे या ठिकाणचे लोक या बाजारामध्ये येतात आणि काल भयंकर पाऊस आणि वादळी पाऊस या देवगड तालुक्यामध्ये तसेच मालवण तालुक्यामध्ये झालेला आहे आणि आता इथे सगळीकडे बघतोय मी ते रस्ते भिजलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी लाल माती भिजलेली दिसते। तर या आजच्या बाजारामध्ये कोणकोणते व्यापारी आले आहेत, बाजारात काय काय येतात आपण बघूया। चला जाऊया पडेल कॅन्टीनच्या बाजारामध्ये। आता आपण पडेल कॅन्टीन तिठ्यावरती उभे आहोत आणि माझ्या डाव्या बाजूला हा जो रस्ता गेलाय तो रस्ता जाता देवगडला। माझ्या या उजव्या साईडने जो समोर रस्ता आपल्याला दिसता तो रस्ता आता विजयदुर्ग किल्ल्यावरती आणि आपण या साईडला जो रस्ता बघतो तो रस्ता जाता रत्नागिरीच्या दिशेने आणि हा पुढे आपल्याला समोर रस्ता दिसता तो समोर रस्ता जाता आपल्या तरळ्याच्या दिशेने। म्हणजे आपण तुम्ही मुंबई गोवा महामार्गाला या दिशेने पण जाऊ शकता, या दिशेने पण जाऊ शकता, डायरेक्ट रत्नागिरीला जातो हा रस्ता आणि हा जो रस्ता आहे तो आपला विजयदुर्गला जातो। आता आपण जाऊया साधारण बाजाराची रूपरेषा काय आहे, बाजारात काय काय येईल आता बघूया। येणारी ही एसटी आहे ती रत्नागिरीत चाललेली आहे। तर आता आपण बघूया बाजारात आपले कोणकोणते कष्टकरी येईल आणि बाजारात काय काय येईल तर दाखवण्याचा मी तुमका प्रयत्न करतोय। व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करूचा ही विनंती असाच। बाजारात बरेचसे मुंबईकर इलेले आहेत, चाकरमानी आहेत, पण त्याचबरोबर स्थानिक कष्टकरी हे आपल्या मळ्यात पिकवलेली भाजीसुद्धा घेऊन इलेले आहेत। आता आपल्याला बघूक सुरुवातीक मिळतं एकदम लाल जाम। आपण जाम दोन प्रकारचे बघतो, एक साधारण प्युअरसर व्हाईट असे असतात आणि हे एकदम लाल भडक जाम आहेत। कसं वाटत दादा तो 10 रुपयात सुंदर असे जाम आहेत। आणि ही जी पालेभाजी बघा, हिरवी गार पालेभाजी, कुठली पालेभाजी आहे ही? चवळीची ना? हिरवी पालेभाजी आहे, एकदम हिरवी गार आहे। कशी जुडी दादा? 20 रुपयात जुडी आहे। पण छान असं आहे यांच्याच शेतात पिकवलेला ह्या सगळा आसा नाचणे आहेत ना? नाचणीची कशी दी? 40 रुपये किलो किलोची आहे ना ती एक पुडी? 20 रुपये। हे केळी आहेत घरगुती, त्याचप्रमाणे अननस आहेत। पहिल्यांदा आपल्या बाजारात अननसा बघूक मिळतात। कशी अननसा हो ही? 60 रुपयात अननसा। ही काळी मिरी आहे ना? बरेचशे गोष्टी आहेत ते त्यांच्या घरगुती शेती व्यवसायातून केलेले आहेत। आणि आपल्याला बघूक मिळत केळी बघूया, भाजीची केळी आहेत ना ती? भाजीची केळी आहेत नाही, भाजीची आहेत की खाऊची केळी? खाऊची केळी आहेत, हिरवीगार केळी आहेत। आताच कोंब काढलेलो केळीचो, हा भाजीची नाही, ही खाऊची केळी ती पिकताली आहेत आणि पिकल्यानंतर ती सुंदर अशी चविष्ट केळी लागतात। उद्या पिकणार ना ती। आणि ही वांगी आहेत, वांगी छोटी शेतीतलीच आहेत त्यांच्या मळ्यात। पपई पण तुमच्याच पपईची आहेत ती काय? होय, हिरवे पपई आहेत। कसे ते पपई? पपई कशी आहेत ते? 70 रुपये। मोठो हा तो 70 रुपये आणि बारको तो 50 रुपये। अशाप्रमाणे हे आपले कष्टकरी आपापल्या घरगुती उत्पादनातून हे वस्तू घेऊन येलेले आहेत। आता पुढे जाऊया, केळी वगैरे आपल्याला बघूक मिळतात। आणखी काय मिळतात आता बघूया। बरेचसे व्यापारी लांबून लांबून येलेले आहेत आपलं व्यापार करूसाठी या बाजारामध्ये। पडेल कॅन्टीनचा बाजार असं म्हटलं आता। आणि हो बाजार सकाळी 7 वाजल्यापासून भरतात। तो फणस बघा केवढं आहे, बापरे फणस कसं होय हो, बापरे केवढं मोठं फणस आहे। कापवा की बरं का? कापो फणस आहे केवढं आणि किती? 200 रुपये। 200 रुपयात एवढं मोठं फणस आहे बघा। ही सुद्धा आहे आगूळ वगैरे। आगूळची बाटली कशी आहे? 100 रुपयात आगूळची बाटली आहे। त्याचप्रमाणे वांगी आहेत मस्तपैकी घरगुती शेतीतली, पडवळ, वांगी, पालेभाजी। ही पालेभाजी खायची आहे बघूया। खायची हो पालेभाजी? कशाची आपण ती? माठ आहे हो, बापरे बघा हिरवी गार एकदम भाजी आणि एकदम जबरदस्त टेस्ट असतली एका नक्कीच। कशी? 20 रुपये जुडी ना? आणि आंबे कसे आहेत? हापूस आंबे 350 रुपये डझन आहेत, मोठे आहेत, साईज मोठी आहे एकदम हापूस आंब्याची। सुंदर असे हे प्रोडक्शन आहे स्थानिकांचं। एसटी लागली बाजारकरांची। आता बाजार घेतलेल्या एसटीने ह्या चालले आहेत आणि काही लोक आहेत ते आता बाजारात इलेले आहेत। पण गर्दी झाली एसटी घ्या।
तर ही आता विजयदुर्गच्या दिशेने जाणार, बांद्यावरती जाणारी एसटी आहे. आता आपण हे नारळ, फणस आणि शेंग शेवग्याची म्हणजे लांबलचक फणस होते. कसे हो फणस आहे? 100 रुपयात फणस आहे हो. त्याचे कापे आहेत की बरके आहेत? कापे फणस एकदम चविष्ट असणार, गरो चांगलं असणार याचं. आणि नारळ कसे आहेत आज? हे मोठे नारळ आहेत ते 25 रुपये आणि छोटे नारळ आहेत ते 20 रुपये आणि शेवग्याचे शेंगे 20 रुपये. अशा पद्धतीने ह्याचे स्थानिक आमचे विक्रेते या बाजारात येतात. हे कष्टकरी आहेत आणि हे आपल्या कष्टाने पिकवलेला शेतातला जा सामान आता घेऊन येतात. हे बघा इथे आता आपण जाऊया, या गल्लीत जाऊया. काही गल्ले असे बाजारात असतात की त्या ठिकाणी काही ठराविक वस्तू मिळतात. त्या पद्धतीने आपला हय कांदे, बटाटे आणि भाजीपाला. कांद्यांचा दर काय हो आज? कांद्यांचा दर काय? आज कांद्यांचा दर झालेला आहे 1 किलो 40, 50 रुपयाला 1.5 किलो, 100ला 3 किलो, बटाटे 40 रुपये किलो. अच्छा म्हणजे 80 रुपये पाव किलो. आता कांदा 40 रुपये किलो. आणि बटाटे कशी? बटाटे माझ्या 2 क्वालिटी. हां, आग्रा आहे 40 रुपये किलो, इंदूर आहे 50 रुपये किलो. आग्रा आणि इंदूर ह्या 2 क्वालिटीचे बटाटे ह्या बाजारात असा 40 रुपये आणि 50 रुपये. आग्र्याची 40 रुपये आणि इंदूरची जी बटाटी आहे ती 50 रुपये किलो आहे. बटाटी बघा एक केवढी आहे ती आणि एकदम छान बटाटी आहे, निव्वळ बटाटी दिसतात, त्यामुळे त्याची किंमत 50 रुपये स्वाभाविक आहे. थोडे पुढे जाऊया. भाज्या आहेत, सुंदर हिरव्यागार भाज्या आहेत. आपल्या सातारा, सांगली, कोल्हापूर या साईडच्या भाज्या या बाजारांमध्ये आपल्या मालवण तालुक्याच्या किंवा देवगड तालुक्याच्या बाजारात हे भाजीपाला आपल्याकडे येतात. छानपैकी मांडणी असते ह्या भाज्यांची आणि अशी भाजी बघितल्यावरती आकर्षक वाटतात. असं छान काही बाजारामध्ये आपल्याला 20-20 रुपयाचे वाटे दिसतात. ह्या बाजारामध्ये किलोवरती भाजी मिळते. मग घ्यायचं कधी आपल्याला आंबे वगैरे नंतर घेऊया ना. हां, जरा ऊन जास्त लागते कारण काल पाऊस पडून गेल्यामुळे भयंकर उष्मा वाढलेलो आहे, गरमी झालेली आहे. त्यामुळे आता थोडासा ऊन झोंबतं अंगा का एकदम. पुढे बघूया किलोच्या दिशे का त्या दिशेक आपण चाललो. हे बघा हे मग वाटतं 20. कसे वाटे हो दादा? 20 रुपयाचे वाटे भाजीचे. इकडे कलिंगड छानपैकी दिसतं. कलिंगडा बघूया, अगदी डिझाईनमध्ये कापलेली आहे. कलिंगडाची कटिंग सुंदर आहे. लाल भडक कलिंगड आपल्याला बघू मिळतं आपल्या या बाजारांमध्ये. आता कशी कलिंगड आहे? 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये, 70 रुपये. छोटे आहेत ते 20 रुपये, 30 रुपये, 50, 70 असे भाव आहेत. म्हणजे प्रत्येकाचं आकारमान जसं असेल तसे त्याचे भाव आहेत. हा काय म्हणतात दादा? काय बाजारात गर्दी आज कमी आहे की काय? काल पाऊस पडल्यामुळे ना. हो, नाही तर नेहमी भरपूर गर्दी. किती वाजता बाजार चालू होता? 2 वाजेपर्यंत. किती वाजता? 7 वाजता ना. हां, 2-2:30 वाजेपर्यंत राहू चालू. आज काय झालं, रात्री काल पाऊस पडलो आणि वादळी वारे वगैरे भरपूर झाले. म्हणजे आमच्या ओरस बिरसला म्हणे सगळा उडान गेला. तर त्यामुळे आता काय झालं, लोक थोडीशी पाऊस पडायला लागल्यावर थोडी गर्दी कमी होता. कसे वाटे भाजीचे? कसे वाटे भाजीचे? 20 रुपये वाटा. 20 रुपये वाटो. हा, मिरची आहेत, वांगी आहेत, आला, सगळे 20-20 रुपयानं हे वाटे आपल्याला बघू मिळतात. असे म्हणजे प्रत्येक बाजारात 20-20 रुपयाचेच वाटे आपल्याला बघू मिळतात भाज्यांचे वगैरे. आणि तुमच्याकडे पण 20-20 रुपयेच वाटे ना? टमॅटो 20 रुपये किलो झाले आज. अच्छा, टमॅटो 20 रुपये किलो झालेले आहेत. पुढे जाऊया आता, पुन्हा एकदा आपण त्या तिठ्याच्या दिशेने जाऊया. हां, मुंबईची मुलं आपली ही आता गावात दिलेली आहेत. इथे लाल माठ वगैरे आमची ही कोल्हापूर, सांगली, साताऱ्याची भाजी दिलेली आहे. असे सुंदर सुंदर भाज्या. लसूण, मोठी लसूण. बाबा लसूण कशी आहे आज? पाव किलो 100 रुपये लसूण. पावसाचे दिवस इले का जरा सगळी खरेदी केली जातात, म्हणजे साठवणूक केली जातात. त्यामुळे थोडेसे आता पाऊस पडल्यावर, कारण बरेचसे लोक मग काय होतात की पावसामुळे व्यापारी कमी येतात किंवा गर्दी कमी होतात. त्यामुळे थोडीफार किमती वाढतात मात्र वस्तूंचे. हे आपण मागील बऱ्याचशा बाजारामध्ये बघितलेलं. सगळीकडे
भाजीच भाजी दिसत आहे या बाजारात आपल्याला. कांदे बटाटे. आता आपण पुन्हा एकदा पिठेच्या दिशेने येलो. आणखी बघूया आपला कोण कष्टकरी खै खै मिळतात ते बघूया या बाजारात पडेल कॅन्टीनच्या. आता इथे आपला फक्त लसूण, काही व्यापारी फक्त लसूण घ्यावी असून. कसे दादा लसूण कशी आज? 50-70 पाव किलो. 50 रुपये आणि 70 रुपये असे पाव किलो. दोन 70. मोठी 70, ही 70 ना? 70. वाह, केवढी लसूण आहे सुंदर. लसूण घ्यावी हसून अशी ही लसूण अगदी अप्रतिम लसूण आहे, एकदम पांढरी शुभ्र. 50 आणि 70 रुपयाचा दर आहे लसणीचा. आता आपण पुढे जाऊया. जो रस्तो म्हणजे ज्या माझ्या डाव्या साईडला जो रस्तो रत्नागिरी गेलेला त्या रस्त्यावरती तेवढीशी बाजार राहत नाही, पण तरी पण आपण एक सहज फेरफटको मारूया. पडेल कॅन्टीन ही पूर्वीपासून म्हणजे त्या काय पडेल तिथो पण म्हणायचे. नमस्कार. हे बघा आमचे सुके मासेवाले, आमचे हे व्यापारी आपल्या प्रत्येक बाजारात आपल्याला दिसतात. आणि साधारण ढोमी शेंगटे 250-300 ह्या दरानं आपल्याला हे मासे मिळतात. बघू सुके मासे. आता ओले मासे, ताजे मासे आज बघूया. आज गुरुवार असल्यामुळे थोडेसे ताजे मासे जरा कमी आहेत. आता आपण ज्या दिशेत चाललो ती दिशा हा मुंबई गोवा हायवेच्या दिशेने जाणारा रस्तो. म्हणजे विजयदुर्गवरून ज्या गाड्या मुंबई गोवा हायवेच्या दिशेने जातात ते या रस्त्याने जातात. ह्या रस्त्यात आपल्याला सगळी ही घरगुती उपयोगाची गोष्टी आपल्याला बघू मिळतात. भांडी आहेत, कपडे आहेत, त्याचप्रमाणे सगळे गोष्टी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला या दिशेत मिळतात. बघू आंबेरिक असल्यामुळे आंबेरिक जाणारा रस्ता जो रत्नागिरी जाणारा रस्ता मी तुम्हाला दाखवलाय त्या रस्त्यात माझा आजोळ होता आंबेरिक. त्यामुळे ही पडेल कॅन्टीन माझ्या बालपणापासून माझ्या परिचित असलेली कॅन्टीन. पडेल कॅन्टीन काय आता पण मी तुम्हाला दाखवतो. आता हे सगळीकडे हे कपड्याची आपल्याला लाईन दिसतं वरती आपल्या म्हणजे मुंबई गोवा हायवेला जाणाऱ्या तरळेच्या दिशेच्या रस्त्यावरती ही सगळे कपड्यांची दुकानं आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आहेत, भरपूर सारे शॉर्ट्स वगैरे किंवा मॅक्सी वगैरे. आता हे कपडे घेऊ शकता तुम्ही. जसं ज्याप्रमाणे कपडे विकून ठेवलेले असतात त्या पद्धतीनेच कपडे या बाजारात ठेवलेले आहेत. त्याच्यात मधीच या किराणा मालासारख्या दुकानात सगळ्या प्रकारची किराणा मालाची वस्तू या दुकानात होत. हे बघा अशी सगळी किराणा मालाची दुकानं सुद्धा असतात ज्या ठिकाणी काही लोक येऊन त्यांच्याकडेच ते सगळ्या आठवड्याचा आपलं बाजार घेऊन जातात. जेवणाक लागणारं सगळं भुसारी दुकानं म्हणतो ते का आपण, किंवा किराणा मालाची दुकानं सुद्धा म्हणतो. वडापाव जय भवानी बेकरीचं आहे. सगळे समोसा कचोरी वगैरे आपल्याला बघून मिळतं. सगळ्या प्रकारचे बेकरीचे प्रोडक्ट आहेत, सगळ्या गोष्टी आहेत इथे. खूप छान छान बटर वगैरे सगळ्या लाल लाल नळ्या वगैरे सगळ्या चणे शेंगदाणे काबुली सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे आपल्याला मिळतात. फरसाण चिवड्यापासून सगळे छान अशा म्हणजे अशा गोष्टी आठवड्याची येऊन बाजार लोक घेतात. आणि बघा काका नमस्कार. अरे वा वा लाल लाल कलिंगड काय म्हणतात. बरे आज मा आज काय विशेष? लालम लाल लालम लाल मामा बी लाल मामी बी लाल मामा बी लाल मामी बी लाल आणि मामा कडक सुद्धा ना. लाल मामा कडक मामी नरम झाली. आता संपला विषय. शेवटचा बाजार. होय आता पाऊस चालू आलो ना. चलो आता शेवटचा बाजार. अजून कलिंगडाचं उत्पन्न हा पण आहे अजून आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत येणार पाऊस. म्हणजे पाऊस कम्प्लीट जोरात येईपर्यंत कलिंगड असणार बाजारात नाही. खाऊ घालणार लोकांना पोटभर खाऊ घालणार. अरे वा वा चला छान कलिंगड मस्त एकदम लाल लाल अशी लाल एकदम लाल. पुढे जाऊया बघूया. फळफळावं आहे मोठ्या प्रमाणात सगळ्या प्रकारची फळं आपल्याला बघून मिळतात आज या पडेल कॅन्टीनच्या बाजारामध्ये. छानपैकी मांडणी आहे फळांची. संत्री आहेत, केळी आहेत, सगळ्या प्रकारची A to Z फळं या ठिकाणी आपल्या पडेल कॅन्टीनच्या बाजारात बघून मिळतात. आणि मांडणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मांडणी सुंदर आहे फळांची. बघूया काय काय केळी आहेत, स्ट्रॉबेरी आहे, सगळ्या प्रकारची फळं सुंदर मांडणी. साधारण बरेचसे दर असणार. आता 60 वाले पण आहे, 200 वाले पण आहे आणि 300 वाले.
160, 200, 300 म्हणजे जशी क्वालिटी आहे तशी त्यांच्याकडे दर आहेत आणि सगळ्या प्रकारची फळं आहेत. या चायनीज ना या ड्रॅगन फ्रूट कसं आहे 100 रुपीजला आहे की औषधी आहे. पेशी थोडक्यात सांगू म्हणजे सफेद पेशी एकदम जबरदस्त असतात. छानपैकी मांडणी फळांची आणि सुंदर. कधी या त्या पडेल कॅन्टीनवरती चांगली फळं आणि रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला नक्कीच मिळतील. चालेल. आज केळी कशी डझन आहेत? 50 रुपये 50 रुपये 40 रुपये 50 रुपये 40 रुपये. छान केळी आहेत आणि फळं वगैरे बघा एकदम अगदी आकर्षक अशी फळं आहेत या ठिकाणी. संत्री पण आपल्याला दिसतात या बाजारामध्ये आणि पाईनॲपल अशी मान्य बघा पाईनॲपलची सुंदर. ड्रॅगन फ्रूट आहे. फळं चांगली आणि फ्रेश आहे. तर आपण देवगडला जाणारा जो रोड आहे देवगडला जाणारा जो रस्ता त्या रस्त्यात आपण जातो. बघूया त्या रस्त्यात आणखी आपल्याला काय काय बघून मिळतं. ह्या किराणा मालाचा एक छोटंसं दुकान आहे म्हणजे अगदी मोकळ्या हवेतला किराणा मालाचं दुकान. आणि पुढे आपण जातो नर्सरीची झाडं आली. बघूया कोणकोणती झाडं आहेत ती. गुलाबाची सुंदर फुलं आहेत आणि एवढ्या छोट्याशा झाडाला कैरी आलेली आहेत. वेगवेगळ्या रंगाची आणि सुबक अशी फुलं आहेत. त्याचप्रमाणे फणसाची झाडं आहेत. ही सगळी एवढ्या छोट्याशा आंब्याच्या झाडाला कैऱ्या आलेल्या दिसतात आपल्याला. म्हणजे काय कलम असेल. केशर आहे का हो? हा केशर हां थायलंड ATM मँगो. अच्छा थायलंड ATM मँगो म्हणजे ऑल टाईम मँगो ना. म्हणजे 12ही महिने या झाडाला फळं येणार असं हे झाड आहे. आणि फणसाची पण झाडं आहेत. वेगवेगळे आणखी सुंदर सुंदर झाडं आहेत. कुठल्या नर्सरीची हो दादा? सद्गुरू कृपा नर्सरी. अच्छा सद्गुरू कृपा नर्सरी. कुठली नर्सरी म्हणाला दादा? तळेरेतली सद्गुरू कृपा नर्सरी म्हणून आहे. अच्छा आमच्याकडे ह्या झाडाची किंमत आहे जो थायलंड ऑल टाईम मँगो म्हणजे 12 महिने ह्या झाडाला फळ येऊ शकतं. त्याची किंमत काय या झाडाची? 550 550ला हे झाड आहे. पण जर झाड तुम्ही तुमच्या बागेमध्ये लावलं तर याला 12ही महिने आंबे असणार आहेत असं हे झाड आहे. म्हणजे थायलंड आहे. त्यामुळे इथे सुंदर अशा या ठिकाणी म्हणजे तुम्ही तुमच्या बागेमध्ये हे सगळं लावू शकता. आता आपण जाऊया पुढे जरा दुसऱ्या रस्त्याला म्हणजे दुसऱ्या बाजूला. कलिंगड आता हे आणखी 15 दिवस आपल्याला बाजारात बघायला मिळतील. तर आता पाऊस पडल्यानंतर थोडंसं कलिंगडाचं प्रमाण कमी होतं असं म्हणतात. पूर्वी या पडेल तिठ्यावरती म्हणजे पडेल तिठा असं त्याचं नाव होतं आणि या पडेल तिठ्यावरती एक कॅन्टीन होती. फक्त एकमेव कॅन्टीन होती. आजूबाजू तेव्हा काही नव्हता. परंतु कालांतराने लोकवस्ती वाढली जमिनी आणि मग घरं झाली. परंतु जेव्हा काही नव्हतं 35-40 वर्षापूर्वी माझ्या बालपणी जेव्हा माझा आजोळ आंबेरीला असल्यामुळे मी त्या ह्या रस्त्याने जायचो म्हणजे देवगडवरून विजयला गाडी पकडून आम्ही या पडेल कॅन्टीनला उतरायचो आणि विजयदुर्गवरून येणारी आंबेरीला जाणारी गाडी पकडून मग आंबेरीला आजोळी जायचो. तर त्यामुळे काय व्हायचं की आम्हाला 2 गाड्या चेंज कराव्या लागायच्या. तेव्हा आम्ही या पडेल कॅन्टीनवरती येऊन तास बसून असायचो एसटीची वाट बघत आणि मग आम्ही इथून मग आमच्या आजोळी आंबेरीला निघून जायचो. पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे 50 वर्ष पूर्वीची ही पडेल कॅन्टीनची इमारत अजूनही तशीच आहे. म्हणजे पडेल कॅन्टीन इथे कॅन्टीन होती तेव्हा चहा वगैरे मिळायची. लाडू वगैरे शेंगदाणा लाडू खटखटे लाडू वगैरे असे मिळायचे. परंतु अजूनही ती कॅन्टीन तशीच आहे आणि त्या पडेल कॅन्टीनच्या नावावरूनच पडेल कॅन्टीन तिथं असं या ठिकाणात म्हटला गेला आणि मग नंतर कालांतराने हे बाजार भरायला लागलो. आता आजूबाजू पंचक्रोशीत भरपूर वस्ती वाढलेली आहे त्यामुळे आता ह्या बाजारात मोठी गर्दी असतात. परंतु आता काय झालं की आज थोडं पाऊस पडल्यामुळे थोडी गर्दी कमी झाली. अशा ह्या पडेल कॅन्टीनचा इतिहास आहे आणि आज पडेल कॅन्टीनचं बाजार म्हणून या बाजारात नाव पडलेला. अशी ही कॅन्टीन आता आपण बघतो आमच्या बालपणीची माझ्या बालपणीची आठवण होती आणि छान असं अजूनही तशीच असा. तर थोडासा ग्रामपंचायत पडेल वगैरे अशी बोर्ड लागलेली आहेत. ठीक आहे बघूया चहा पाण्याची सोय हा काय पडेल कॅन्टीनमध्ये जशी अरे होय असा म्हणजे पूर्वी जशी ती कॅन्टीन होती तशीच आजही कॅन्टीन आहे. म्हणजे 40-50 वर्षापूर्वीची जरा कॅन्टीन आपण बघूच जातो काही जरा तर ती बघूया कॅन्टीन. म्हणजे ह्या माझ्या बालपणी मी ह्या कॅन्टीनमध्ये येऊन चाय खटखटे लाडू किंवा शेंगदाण्याचे लाडू वगैरे मिळायचे. अजूनही पिठाचे लाडू आहेत बघा म्हणजे बेसनचे लाडू. तर अशा लाडू खाऊन मग आम्ही पुढच्या प्रवासात म्हणजे आंबेरीच्या प्रवासात लागायची. अशी ही कॅन्टीन स्मृतीत राहणारी कॅन्टीन आहे आणि आजपर्यंत ती तशीच शाबूत आहे. चल अशा ह्या कॅन्टीनला आता
म्हणजे रस्ते पण मोठे झालेत, विस्तृत झालेत आणि कॅन्टीनचं बाजारसुद्धा आता छान आपला बघून मिळालेलो असं. एस टी महामंडळाच्या गाड्यांची ये जा सातत्याने चालू असतात, त्यामुळे हळू गजबजलेलो आता परिसर झालेलो. आणि या ठिकाणचे आंबे वगैरे सुद्धा खूप हापूस आंबे टेस्टी असतात असं म्हणतात. मृण्मयी काहीतरी फोनवरती बोलते, कुठेतरी फोन लावला वेधशाळेक वगैरे आणि वादळ बिदळ झाल्याचा काहीतरी सांगता. खय झाला गो वादळ? मालवणला वादळ झाला. अच्छा, भावाक फोन केला ना आणि चौकशी करता. मालवणला वादळ झाला, लाईट वगैरे गेली आहे, त्यामुळे आता ते आमका आंबे घेऊचे आहेत, हापूस आंबे. दादांकडे छान असे पिवळे आंबे आहेत, आता 1 डझन घेतो. मृण्मयी घे 1 डझन आंबे. मृण्मयीने आंबे घेऊचे होते आज आमका, कारण आज गुरुवार आज जेवणाबरोबर आंबे जरा खाऊक बरे वाटले म्हणून घेतले. आता 1 डझन आंबे. विजयच्या हापूस आंब्याची चव बघूया कशी आहे ती. चला, मृण्मयीने 1 डझन आंबे घेतले. घे. हां, येतोय मी पुढे जाऊन. एक बाजार फेरफटको परत एकदा मारूया. पुन्हा एकदा एक बाजाराची, आता बाजाराची गर्दी थोडीशी असा. आता खरेदी करतात मुंबईकर इलेले चाकरमानी, आणि चाकरमानी आज आपल्या बाजारात आपल्याला दिसतं. हा, काय म्हणताय? होय काय? खयचे म्हणतात? हे म्हणतात. अच्छा अच्छा, नाना राठोड भाजीवाले, धंदा आहे भाजीचा. तुमचा कुठला आहे? आपलं हे आम्ही इकडले स्थानिक. काय नाव काय म्हणाला? प्रकाश वारीक. प्रकाश वारीक साहेबांचं स्थानिक आहेत आमचे, आणि स्थानिक हे आपलं दुकान लावून बसलेले आहेत, पटेल कॅन्टीनचे स्थानिक. छान बाजार आहे. रस्त्याच्या सगळ्या बाजू का, म्हणजे 4 रस्त्यात गेलेलो बाजार असलो तरी चांगला बाजार. गर्दी बऱ्यापैकी आहे. पाऊस पडून गेलो तरी मुंबईकर इलेले आहेत. काल वादळ झाला आमच्या मालवणा वगैरे असं. आता मृण्मयीने भावाक फोन केला, त्या मृण्मयीच्या भावानं सांगितलं वादळ झाला, लाईट बीट गेलेली आहे मालवणची. जेंका गावात येणं शक्य नसता, किंवा गावातले हे बाजार जेंका बघूक मिळतात, या चॅनलच्या माध्यमातून हे तुमका बाजार बघूक मिळतात. आपणाक या आमच्या पटेल कॅन्टीनच्या अगदी समोरच, कॅन्टीनच्या समोर सगळ्या प्रकारची फळं बघूक मिळतात. सफरचंद, डाळिंब आहेत, मोसंबी आहेत, पेरू आहेत, त्याचप्रमाणे संत्रा वगैरे केळी आहेत. दादा, आज सफरचंदचा दर काय आहे? 200 रुपये किलो आहेत. आणि हे मोसंबी 200 रुपये आहेत. पेरू आहेत, मोठमोठे पेरू आहेत बघा. जसे आपल्याला शिर्डीक वगैरे बघून मिळतात तसे मोठे पेरू आहेत, एकदम अगदी चविष्ट पेरू असतले. आता आपण एक विशेष गोष्ट बघतो. आता पावसाळ्याचे दिवस येले आहेत. आता पावसाळ्याची लागवड होतल्या वेगवेगळ्या भाज्यांची, वेगवेगळ्या गोष्टीची. तर त्या लागवडीचे काही गोष्टी, म्हणजे आता पावसाक सुरुवात झाली म्हणजे आता जर लागवड केली तर श्रावणात वगैरे त्याचे फळं आपल्याला चाकूक मिळतील. असे लागवडीचे बियाणे आहेत, पावसाळी बियाणे. आता कोणकोणत्या ते दादांकडून जाणून घ्यावं. कुठली कुठली बियाणे आहेत ही? काकडी, पडवळ, दोडकं. ही कसली आहे? हे काकडीची आहे, हे पडवळ आहे, पडवळ आहे, दोडका आहे, दोडक्याची, कारला आहे, कारले भेंडी आहे,
भेंडी गवार आहे, गवार आहे, मुळा आहे, भोपळा आहे. हे काय आहे? कुठलं हे भोपळा, भोपळा आणि त्याच्या बाजूचा गवार, मुळा मुळ्याची मुळ्याच्या. हे घ्या, वाली आहेत, वाली आहे, घेवडा आहे, एवढा आहे. हे लाल भाजी आहे, हे टमाटा वांगा आहे, हे वांग्याचे आहे. हा टमाट्याची वांगे टोमॅटो आणि हे पण आपले हे चिबूट चिबूरची. कसे आहेत ते पॅकेट 10 सगळे? रुपये फक्त 10 रुपयाला. आणि दाल. हे बघा फक्त 10 रुपयाला एक पॅकेट आहे. समजा एक पॅकेट तुम्ही लावलं जरी समजा तुमच्या कुठेही जमिनीमध्ये, तर समजा एक पडवळीचं पॅकेट लावलं, एक पडवळ आलं तर तुमचे पैसे वसूल झाले. फक्त थोडीशी काळजी घेऊ पाहिजे. हा. तुम्ही लावल्यात बियाणं लावलास की त्याला खत पाणी किंवा कोंबडी बिंबडी ही विस्कटून टाकतात माती. मग अशा सगळ्या गोष्टींची काळजी घेतलास तर तुम्ही या 10 रुपयाच्या पॅकेटमध्ये 1000 रुपयाची भाजी नक्की मिळू शकते, नाही काय? म्हणजे त्याचा जर चांगला झाड झाला, निगा राखलास आणि त्याला चांगली फळं येईल, त्या फळांची चव चाकून कोणाक मजा येणार ना. तिथं त्यानंतर त्या फळाची चव, तुमका कष्टाच्या फळाची चव नक्की चाकूक मिळताली. असं हे आपला बियाणं असला तरी चांगला लागवड करून लाल भाजी पण सांगा. लाल भाजी आहे, म्हणजे माठ म्हणतो ना, लाल माठची भाजी. हा, लाल भाजी. सगळ्या भाजीच्या म्हणजे सगळे भाजीचे प्रकार आहेत, त्याची ही बियाणे आपल्याला बघूक मिळाली. चला धन्यवाद दादा. हा ना, आपण. आता आपल्याला या कॅन्टीनच्या समोर आणखी एक सुंदर दुकान आहे, सलगर अमृतुल्य चहा. ॲक्च्युली आम्ही चहाकडे गेले आहोत. सलगर अमृतुल्य चहा. दादा एक चहा द्या मला. आता आपण ह्या सलगर चहा जो आहे, अमृतुल्य सलगर चहा, त्याची मी चव घेते. अगदी तापलेला घामाघूम झालेलं असलं तरी सुद्धा चहा म्हटल्यानंतर आपण तो चहा पिल्याशिवाय आपल्याला काही चेन पडणार नाही. बघा छानपैकी टेस्ट घेते. सुंदर चव चहाची. असं चहासोबत या सलगर अमृतुल्यमध्ये काय काय मिळतं ते आपण विचारूया. दादा काय नमस्कार. नमस्कार. काय काय दादा तुमच्याकडे? कोल्ड कॉफी आहे, कॉफी आहे. अच्छा, कोल्ड कॉफीचा दर काय आहे? कोल्ड कॉफी 60 रुपीज, 60 रुपये. आणि कॉफी? कॉफी 25 आणि चहा 12 रुपये आहे ना? चहा 12 रुपये. चहा प्यालो मी, छान होता एकदम. ब्लॅक टी पण असते तुमच्याकडे? ब्लॅक टी 15, लेमन टी 15, अच्छा. लेमन आईस टी 25. या सगळ्या चहाच्या सोबतच्या गोष्टी, म्हणजे जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही हे सुद्धा बिस्किट वगैरे घेऊ शकता. असं हे सुंदरसं चहाचं दुकान आहे. तुम्ही आलात पडेल कॅन्टीनला तर नक्की या दुकानात या. चहा प्या, कोल्ड कॉफी प्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे उपलब्ध आहे. चला धन्यवाद दादा. ओके, धन्यवाद. अच्छा, ऊन मात्र जबरदस्त लागतात आणि थोडीशी गर्दी पण वाढलेली आहे. चाकरमानी मका आता उशिरा उठले तर आता बाजारात येतं त्यामुळे थोडीशी गर्दी झालेली आहे बाजारात. तरी बघूया आपण एक शेवटचं फेरफटको मारूया बाजाराचं. बघूया कोण आणखी काय नवीन काय येईल काय बघूया. मुंबईच्या आमचे चाकरमानी खायचे येईल ते सुद्धा बघूया. कष्टकऱ्यांका माणूस लागत उन्हातानात बसताना आपली विक्री करीत असतात. भारी हेअरस्टाईल भारी होती दादाची. हे होते उष्णता वाढली म्हणून ते बसले राहणार नाही तर कोणतरी असतात गावातले ना. जगाचं नाव काय? मायबाप रसिक हो, बराच वेळ या बाजारामध्ये मी पडेल कॅन्टीन तिठ्यावरच्या बाजारामध्ये फिरतोय. आठवडी बाजार हा गुरुवारचा बाजार असतो आणि सकाळी 7 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत हा बाजार चालू असतो. या बाजारात विजयदुर्ग, तरळे, देवगड, त्याचप्रमाणे आजूबाजूच्या सगळ्या गावातले पंचक्रोशीतील लोक येऊन बाजार राहट करतात. आठवड्याचं बाजार इथून घेऊन जातात. असं सुंदर बाजार फिरताना माका मजा येईल आणि तो बघताना तुमका सुद्धा नक्कीच मजा येईल असतात. तर मित्रांनो, जो व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा तुमचा चॅनल आणि तुम्ही सबस्क्राईब करूचा एवढाच करा. मित्रांनो धन्यवाद. जय हिंद. हे रामेश्वरचं म्हणजे गिरिया रामेश्वरचं मंदिर असं म्हणतात, रामेश्वर मंदिर. याची एक विशिष्ट अशी रचना आहे. म्हणजे हे मंदिर जर वरून तुम्ही बघितलं तर दिसत नाही. एक ही कमानी दिसते पहिल्या सुरुवातीला होती ती, परंतु हे मंदिर खोलवर आतमध्ये असं आहे. त्याच्यात पूर्ण कोरून ह्या मंदिराकडे जाण्याची वाट बनवलेली आहे. आणि ते मंदिर एवढं सुंदर आहे, पुरातन मंदिर आहे आणि छानपैकी त्याची डागडुजी केलेली आहे इथल्या विजयदुर्गच्या रहिवाशांनी. आणि हे रामेश्वर, जे विजयदुर्गचं रामेश्वर हे देवस्थान आहे, ग्रामदैवत आहे. म्हणजे माझं सुद्धा ग्रामदैवतच हे आहे रामेश्वर,
जो गिरियाचा रामेश्वर म्हटला जातो तो हा रामेश्वर. रामेश्वराच्या दर्शनाला आपण चाललो आहोत. बघूया मंदिर तुम्हाला दाखवतो मी कसं आहे ते. मृण्मयी सुद्धा पहिल्यांदा आली आहे या मंदिरामध्ये. एवढी मोठी आहे बघा घंटा. अजून ते आत असेल. जम्प. अरे वा, दीपमाळा बघ, चिराच्या दीपमाळा केल्यात ना. सुंदर केलं मंदिर का. पुरातन आणि कौलारू मंदिर असं आहे रामेश्वराचं. आजकाल सगळी मंदिर आपल्याला बघू मिळतात ती अशी स्लॅबची मंदिरं बघू मिळतात, सिमेंट स्लॅबची. परंतु हे सुंदर असं मंदिर आजही कौलारू मंदिर आहे. पुरातन मंदिर असं म्हटलं आता श्रीदेव रामेश्वर. अगदी थंड, भरपूर गरमी आहे वरती, परंतु मंदिरात एकदम गारवा, थंडपणा आहे. वा, मस्त रामेश्वर मंदिर. ओम नमः श्री रामेश्वर. सुंदर अशी पिंडी रामेश्वराची. पाषाणात कोरलेली गजाननाची मूर्ती, काळ्या पाषाणातली.